गरीब व्यक्ती आहे. यातून पैशाच्या मी योजनेसाठी यांच्याजवळ गेलो, यांनी असा प्रकार घडवून आणला. मी अनंत नारखेडे. कमलबाई इंगळे हे 4 वाजता मृत्यू झाले. आम्ही 4 वाजतापासून 7 वाजतापर्यंत त्याला विनवणी केली की आमची डेडबॉडी आमच्या ताब्यात द्या, पण त्यांनी दिली नाही. हकमीवाल्याने ते पैसे मागत होते 40,000. आम्ही गजभाऊ ठोसर, हरीश रावळ यांना बोलावले तिथे. त्यांनी त्यांना धमकवले. मग त्यांनी आम्हाला डेडबॉडी दिली आमच्या ताब्यात. तुमच्या कोण आहे ह्या वारल्या? ह्या आजी आहे माझी. आणि त्या हॉस्पिटल कशाचे पैसे मागत होते? कशाबद्दल पैसे पाहिजे म्हणे? ऑपरेशन केलं म्हणत त्यांचे पैसे मागत होते. मग ते जर योजनेत होते तर मग पैसे का बरं मागत होते? ते म्हणत ते असं म्हणजे ऐकतच नाही. आम्ही काही सांगत होते, आमच्या ऐकतच नव्हते ते. पण गजभाऊ ठोसर, हरीश रावळ त्याच्यामुळे आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळाले. ऐकलं आपण 40,000 रुपयांसाठी 6 तास मृतदेह अडकून ठेवणाऱ्या मलकापूर येथील हकीमी मल्टीस्पेशालिटीची हकीकत. या ठिकाणी मलकापूरच्या हकीमी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 40,000 रुपयासाठी 6 तासापर्यंत मृतदेह अडकून ठेवण्याची घटना घडली. शिवसेना उभाटाच्या तोडफोड करण्याचा इशारा देताच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. ग्राम शिराढोम येथील कमलाबाई यादव इंगळे या 68 वर्षीय महिलेला हकीमी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून ऑपरेशन होऊन मरण पावली. दरम्यान रुग्णांच्या नातेवाईकांना 40,000 रुपयांची मागणी करत मृतदेह तब्बल 6 तास अडकून ठेवला. यानंतर ही माहिती मिळाल्यानंतर शिवसेना उभाटाचे शहर प्रमुख गजानन ठोसर, नगराध्यक्ष ॲडव्होकेट हरीश रावळ यांनी घटनास्थळी दाखल होऊन आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर हकीमी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृतकाचे नातेवाईक तसेच गजानन ठोसर व ॲडव्होकेट हरीश रावळ यांनी मल्टीस्पेशालिटी हकीमी हॉस्पिटलकडून 40,000च्या मागणीच्या घटनेला दुजोरा दिल्यानंतरही हकीमी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या संदर्भात नकार देऊन स्वतःची मर्दानगी दाखवत असल्याचेही समोर आले आहे. मी या गोष्टीचं खंडन करतो. जी न्यूज चालू आहे, ज्या बातम्या चालू आहेत त्या बातमीचं मी पूर्णपणे खंडन करतो. हकीमी हॉस्पिटलच्या व्यवस्थापन हेड या नात्याने वस्तुस्थिती ही आहे की सदर पेशंट 4/4/2025ला डॉक्टर प्रशांत माने सर यांच्या हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिथून गेल्यानंतर त्यांच्या इथे योजना नसल्यामुळे सरांनी पेशंट आपल्या हॉस्पिटलला रेफर केलं आणि सरांच्या हस्ते त्या पेशंटचं ऑपरेशन 6/4ला झालं. परिस्थिती अशी आहे की 4/4/2025 रोजी पेशंट ज्यावेळेस आलं, पेशंटचे रिपोर्ट्स केले तर हाय शुगर पेशंटला होते. तर 2 दिवस आधी पेशंटचे शुगर कंट्रोल केले आणि 6/4ला इमर्जन्सी अप्रुव्हल घेऊन, कारण की पेशंटकडे डॉक्युमेंटची पूर्तता नव्हती. डॉक्युमेंटची पूर्तता झाल्याशिवाय महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत कोणताही उपचार करता येत नाही. परंतु गव्हर्नमेंटने आम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. ETI म्हणून एक टेलिफोनिक अप्रुव्हल घ्यावं लागते. ते टेलिफोनिक अप्रुव्हल घेऊन आम्ही सदर ऑपरेशन पेशंटचे 6/4/2025 रोजी 8 वाजेपर्यंत कंप्लीट केले. रात्री 8 वाजेपर्यंत कंप्लीट केले. 6 ते 8 या दरम्यान कंप्लीट झाले. सदर पेशंट ऑपरेशन झाल्यानंतर ICUमध्ये आम्ही शिफ्ट केला. ICUत शिफ्ट झाल्यानंतर पेशंट 9/4/2025 रोजी म्हणजे आज सकाळी जवळपास 4:15-4:30च्या दरम्यान सिव्हिअर अटॅक आल्यानंतर शर्थीचे प्रयत्न आमच्या डॉक्टरांनी पेशंटला वाचवण्याकरता केलेले आहेत. परंतु शेवटी देवाच्या पुढे आपलं कुणाचं चालत नसतं आणि पेशंट त्यामध्ये दगावला आहे. आणि राहिली गोष्ट की पेशंटला पैशांकरता मागणी केली. सर्वात आधी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की टेलिफोनिक अप्रुव्हल घेतल्यानंतर पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलं होतं की 3 दिवसात तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटरीची पूर्तता करावी, बरोबर आहे. आणि पेशंट हा योजनेअंतर्गत असल्यामुळे पेशंट आमच्या मागे लागला होता की बा मला डिस्चार्ज पाहिजे, मला डिस्चार्ज पाहिजे, मला डिस्चार्ज पाहिजे, बॉडी घरी न्यायची आहे. परंतु आमचे हात कुठंतरी अडकलेले असतात. योजनेचा माणूस जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आम्ही त्या गोष्टी पेशंटला हँडओव्हर करू शकत नाही. हेच जर गोष्ट त्याचा पूर्ण अप्रुव्हल जर बाय प्रोसेस होऊन जर झालं असतं तर आम्ही ते बॉडी हातात त्यांना देऊन दिली असती डिस्चार्ज दाखवून, फोटो काढून. परंतु ETI घेतलेला असल्यामुळे योजनेच्या व्यक्तीसोबत बोलल्याशिवाय आमचे हात बांधलेले होते. आम्ही काहीच करू शकत नव्हतो. जसा योजनेचा व्यक्ती 9:10 हॉस्पिटलमध्ये आला, त्याच्याशी बोलणं झालं. तो त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलला आणि त्यांनी जसं आम्हाला मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनात 1ही रुपया न घेता
आम्ही पेशंटला इथून डिस्चार्ज केलेले आहे. आपल्यालाही 1 रुपयाची मागणी आमच्याकडून पेशंटला झालेली नाही. हा ओके सर. कमलबाई इंगळे, शिराढोण, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाण्यातील एक वृद्ध महिला 5 एप्रिलला हकीमी या हॉस्पिटलमध्ये हात आणि पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे इलाजासाठी भरती केली होती. परिस्थिती एकदम गरिबीची असल्यामुळे महात्मा फुले या योजनेअंतर्गत त्यांचा तिथे इलाज झाला. परंतु आज दुर्दैवाने त्यांना हार्ट अटॅक आल्यामुळे सकाळी 4 वाजता त्या वारल्या. त्यांच्या मृत्यूदेह घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक गेले असता या हकीमी हॉस्पिटलच्या प्रशासनाने त्यांना 40,000 रुपये मागितले. त्यावेळी त्या लोकांनी मला आणि आमचे शहर प्रमुख गजानन ठोसर उबाटाचे त्यांना बोलावलं. आम्ही तिथे गेलो. आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही जर इलाज महात्मा फुले योजनेअंतर्गत केला तर पैसे कशाचे मागताय. ते म्हणे नाही, आम्हाला 40,000 रुपये पाहिजे तरच आम्ही बॉडी देऊ. त्यावेळी आम्ही तिथे गरम झालो. आम्ही सांगितलं की इतकं चांगलं हॉस्पिटल झालेलं आहे, आम्हाला तोडायला नका लावू. जर तुम्ही आमच्या हातात आमचा मृतदेह दिला नाही तर आम्ही इथले तोडफोड करू. आणि आम्ही तिथली त्या बाईचा मृतदेह आमच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला आणि त्यांना सांगितलं की पैसे मिळणार नाही. जर योजनेमध्ये तुम्ही पैसे घेतले तर परत पैसे घ्यायचा काही संबंध येत नाही. माझं भाऊ आता एक गोष्ट सांगा तुम्ही, सध्या पुण्यालाही असंच एक मोठी घटना झाली होती मंगेशकर आणि आता एक मलकापूरला हकीमी हॉस्पिटलला एक घटना झाली. तर तुम्हाला असं वाटतं का की हे खाजगीमध्ये असं सगळीकडे चालू आहे? असं सगळीकडे असंच चालू आहे. काही आमचे संबंध असल्यामुळे जास्त बोलता येत नाही. परंतु मी प्रत्येक मलकापूर शहरातल्या ग्रामीण भागातल्या नागरिकांना आवाहन करतो की अशी कुठेही लूट असेल तर मला तुम्ही बोलवावं. आम्ही आमचे मित्र गजानन ठोसर आहे, आम्ही तुम्हाला न्याय देऊ. आणि हे जे पैशाच्या नावावर लूट करता, शासनाची फसवणूक करता आणि गरिबांना लुटता, त्यांना आम्ही वठणीवर करू. ही बाई आणि त्यांच्या नातेवाईकांना आम्ही न्याय दिला तसं प्रत्येकाला आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करू.